मी अनिल. माझं लग्न झालं तेव्हा मी 22 वर्षांचा होतो. माझी बायको सुमन साधी, सुंदर आणि मनमिळाऊ होती. आम्ही शहरात एक छोटं घर भाड्याने घेतलं होतं, कारण माझी नोकरी शहरात होती. घरमालकीन वरच्या मजल्यावर राहायच्या. त्यांचं नाव होतं प्रभावती ताई. त्यांचं वय साधारण 35च्या पुढेच होतं. त्यांचा नवरा रेल्वेत नोकरीला होता. आठवड्यातून एकदा घरमालक घरी यायचे. कधी कधी त्यांना बाहेर 15 दिवसही व्हायचे. घरात फक्त प्रभावती ताई आणि त्यांचा एक मुलगा असायचा. तो शाळेत शिकत होता. त्याचं नाव आकाश होतं. आम्ही त्या घरात राहायला गेलो तेव्हा पहिल्याच दिवशी घर मालकीन आमच्या घरी आल्या. त्यांच्या हातात एक ताट होतं, पुरणपोळीने भरलेलं. त्या म्हणाल्या, तुमच्या नव्या घरात पहिला घास गोड असावा. माझ्या बायकोने सुमनने त्यांचं स्वागत केलं. सुमनने त्यांना नमस्कार केला. मीही नमस्कार केला. आम्हाला वाटलं किती चांगले आहेत ताई, पण चांगुलपणाचा मुखवटा मजबूत असतो ना. आतमध्ये काय आहे ते दिसायला जरा वेळ लागतो. त्या घरात आमचे पहिले काही महिने अगदी शांत गेले. ताई कधी कधी खाली यायच्या, सुमनशी गप्पा मारायच्या, भाजी आणली की एखादी देऊन जायच्या. त्यांचा मुलगा आकाश माझ्याकडे गणित शिकायला यायचा. सगळे एकदम सामान्य वाटायचं. पण हळूहळू एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जेव्हा जेव्हा मी घरी एकटा असायचो, सुमन माहेरी गेलेली असायची किंवा बाहेर कामाला गेली असली की तेव्हा तेव्हा ताई खाली यायच्या. कधी साखर मागायला, कधी गॅस लायटर मागायला, तर कधी नुसतंच काय करत आहात असं विचारायला. सुरुवातीला मी फारसं लक्ष दिलं नाही. म्हटलं शेजारी आहे, येणं जाणं असतं. पण एका संध्याकाळी एक गोष्ट झाली जी मला अस्वस्थ करून गेली. तेव्हा सुमन माहेरी गेली होती. मी ऑफिसमधून आलो. मी थकलेलो होतो. माझी जेवण करायची इच्छा नव्हती. मी बसलोच होतो तेवढ्यात दारावर टकटक वाजलं. मी दार उघडलं तर समोर ताई होत्या. त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्या म्हणाल्या, आता तुम्ही एकट्याने काय बनवणार आणि काय खाणार? आज मी जास्तच भाजी केली होती म्हणून आणली. त्यावर मी म्हणालो, नको ताई, मी करतो काहीतरी, राहू द्या. पण त्या म्हणाल्या, अहो काय करणार एकट्याने, यावर जेवायला. मी नाही म्हणालो. तरीही त्यांनी डब्बा ठेवला आणि निघून गेल्या. पण जाताना त्यांनी एक नजर टाकली. ती एक नजर जी मला त्या क्षणी नीट समजली नाही, पण नंतर खूप वेळ आठवत राहिली. एका रात्रीचे 10:30 वाजले असतील. माझ्या दाराची बेल वाजली. मी दचकलो. कोण असेल एवढ्या रात्री? दार उघडलं तर समोर घर मालकीण होत्या. त्यांचे डोळे लाल दिसत होते. चेहरा रडल्यासारखा वाटत होता. त्या म्हणाल्या, आकाशला खूप ताप आहे. दिलीप रावांचा फोन लागत नाही. मला एकटीला घाबरायला होतंय. जरा माझ्या मदतीला वर याल का? मी विचार केला की आकाशला खरंच ताप असेल का? तेव्हा मला नाही म्हणता आलं नाही. मुलाला ताप आहे हे ऐकून कोण नाही म्हणणार? मी वर गेलो. आकाश झोपलेला होता. त्याला खरंच थोडा ताप होता. मी थर्मामीटर लावलं. ताप जास्त नव्हता. मी त्यांना सांगितलं की त्याला थोडं पाणी पाजा आणि एक गोळी द्या. वाटलंच तर मग सकाळी डॉक्टरकडे न्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही बसा जरा, मी चहा ठेवते. मी म्हणालो, नको ताई, फार उशीर झालाय. मी नाही म्हणूनही त्या किचनमध्ये गेल्या. रात्रीच्या वेळी कोण बरं चहा पितं? तो चहाचा बहाणा नेमका कशासाठी होता ते मला तेव्हा लगेच समजलं नाही. मी तिथे बसलो. घरमालक नसले की हे घर वेगळंच वाटायचं. एक वेगळी शांतता असायची त्यात. आता मला ती शांतता जड वाटत होती. काही वेळातच चहा आला. आम्ही बसलो. ताई बोलत राहिल्या. त्या दिलीपरावांची म्हणजे त्यांच्या नवऱ्याची तक्रार करत राहिल्या. म्हणत होत्या, आमचेही कधीच घरी नसतात. मला एकट्याने सगळं सांभाळावं लागतं. घर सांभाळा, मुलाला सांभाळा. आता तुम्हीच सांगा, मी बाई माणूस किती सोसायचं? मला वाईट वाटलं त्यांचं. पण त्याचवेळी मनात एक अस्वस्थता होती. मी लवकरच उठलो आणि खाली आलो. त्या रात्री मला झोप आली नाही. काही दिवसांनी सुमन माहेरून आली. तिला मी ती रात्रीची गोष्ट सांगितली. तीही अगदी साध्या शब्दात. म्हणालो, अगं आकाशला ताप होता म्हणून वर गेलो होतो. सुमन थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, तुम्ही नको जायला एकट्याने, मला सांगत जा. मी तिला यासाठी सांगितलं की जेणेकरून बायकांच्या गप्पांमध्ये तिला मालकीनबाईंकडून काही समजलं असतं तर उगाच गैरसमज झाले असते. पण आता तिचं बोलणं ऐकून असं वाटू लागलं की मी विनाकारण सांगत बसलो. मला सुमनचं बोलणं ऐकून जरा आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, का गं, काय झालं, मी का नको जायला? त्यावरती म्हणाली, काही नाही. एवढंच बोलून ती शांत झाली. पण सुमनच्या डोळ्यात काहीतरी होतं. ती काहीतरी बोलायला थांबली होती पण बोलली नाही. त्या दिवशी जेवताना ती शांत होती. मीही जास्त बोललो नाही. घरात एक अदृश्य ताण आला होता. पुढे काही दिवसांनी सुमन मला म्हणाली, मला ताईंबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे? सुमन म्हणाली, तुम्ही ऑफिसला गेलात की त्या खाली येतात. मी कामात असतानाही येतात. त्यांचं बोलणं, त्यांची नजर मला आवडत नाही. मी हसलो आणि म्हणालो, अगं उगाच वाईट विचार करू नकोस, त्या घर मालक आहेत. पण सुमन हसली नाही. ती म्हणाली, तुम्हाला वाटते मी उगाच बोलते? ठीक आहे.
ती उठली आणि किचनमध्ये गेली. मी तिथेच बसलो होतो. माझ्या मनात एक विचार आला, सुमनला जे जाणवतंय ते मला का जाणवत नाही, की जाणवतंय पण मला मानायचं नाही. एका सकाळी मी ऑफिसला जायच्या घाईत होतो. फोन शोधत होतो, सोफ्यावर, टेबलावर, सगळीकडे, घरात सगळीकडे. शेवटी कुशनखाली सापडला. उचलला तर स्क्रीनवर एक मेसेज होता. ताईचा नंबर होता. मेसेज होता, आज दिलीपराव नाहीत, एकटीच आहे, जमलं तर या जरा. मी तो मेसेज वाचला. वेळ बघितला. रात्री 2 वाजता आला होता मेसेज. तेव्हा मला धक्का बसला होता. मी फोन खाली ठेवला आणि खुर्चीत बसलो. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं की हे काय आहे, हे कशासाठी आहे, माझा गैरसमज होतोय का. पण रात्री 2 वाजता असा मेसेज, एकटीच आहे, या जरा. हा साध्या शेजारणीचा मेसेज नव्हता. मी तो मेसेज डिलीट केला आणि ऑफिसला गेलो. पण ऑफिसमध्येही दिवसभर तो मेसेज डोक्यातून गेला नाही. संध्याकाळी घरी आलो तेव्हा सुमनने चहा दिला. मी चहा घेतला. ती बोलत होती काहीतरी, पण मला नीट ऐकू येत नव्हतं. माझं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं. रात्री झोपताना मी ठरवलं, उद्या ताईशी स्पष्ट बोलायचं, सांगायचं असं बोलणं योग्य नाही. पण मी बोलण्याच्या आधीच परिस्थिती बदलली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळ करत होतो. सुमन बाहेर होती. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजली. सुमनने दार उघडलं तर ताई होत्या. सुमनने विचारलं, काय झालं ताई. त्या म्हणाल्या, अहो ते आहेत का घरी, जरा विचारायचं होतं. सुमन म्हणाली, ते आंघोळीत आहेत, काय काम आहे सांगा, मी सांगते त्यांना. ताई म्हणाल्या, नाही नंतर येते. एवढं बोलून त्या गेल्या. सुमनने दार लावलं. मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा सुमन तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. रागाचा नाही, दुःखाचा नाही, एक थंड आणि शांत भाव, जो मला आतून हलवून गेला. ती म्हणाली, बघितलं का, काम काय होतं त्यांना ते तर नीट सांगितलं नाही, तुम्ही आंघोळीत आहात हे सांगताच निघून गेल्या. त्यावर मी काय बोलणार, मी गप्पच राहिलो. सुमन म्हणाली, मला माफ करा, पण मला आता इथे या घरात राहायचं नाही. ती वाक्य ऐकून माझ्या पोटात गोळा आला. मी म्हणालो, सुमन अगं. ती म्हणाली, मी चुकीची नाही आणि तुम्ही चुकीचे नाही, पण परिस्थिती चुकीची आहे, मला यातून बाहेर पडायचे. त्या क्षणी मला जाणवलं, सुमन खूप आधीपासून हे सहन करत होती. ती गप्प राहिली, एकट्याने झेलत राहिली आणि आज तिने मला बोलायचं ठरवलं. त्याच दिवशी दुपारी मी वर गेलो. ताई एकट्याच होत्या. आकाश शाळेत होता. मी त्यांना थेट बोललो, ताई तुमचा रात्रीचा मेसेज आला होता. ते ऐकून त्या जरा चपापल्या. म्हणाल्या, अहो असंच एकटं वाटलं म्हणून. मी म्हणालो, ताई मला समजतंय, पण हे बरोबर नाही. माझी बायको आहे, तुमचे दिलीपराव आहेत, आपण शेजारी आहोत आणि तेवढंच राहायला हवं. त्या काहीच बोलल्या नाहीत, फक्त खाली बघत राहिल्या. मी म्हणालो, मी तुमच्याशी वाईट वागलो नाही, तुम्ही वाईट नाही, पण या मर्यादा आहेत, त्या ओलांडणं कोणाच्याच हिताचं नाही. एवढं बोलून मी खाली आलो. सुमनने विचारलं, काय झालं. तेव्हा मी तिला सगळं सांगितलं. तो रात्रीचा मेसेज, आजचं बोलणं, सगळं. सुमन ऐकत राहिली. शेवटी म्हणाली, तुम्ही बरोबर केलं. तिच्या त्या 3 शब्दात खूप काही होतं. त्या दिवसानंतर ताई खाली यायच्या बंद झाल्या. महिनाभर सगळं शांत होतं. मग एक दिवस दिलीपराव अचानक नेहमीपेक्षा आधी घरी आले आणि त्यांनी त्यांच्या घराचं दार उघडलं. तर घरात एक पुरुष होता. शेजारच्या इमारतीतला तिशीतला पुरुष. तो ताईचा मित्र होता. दिलीपरावांनी काय केलं ते आम्हाला आवाजावरून कळत होतं. खूप मोठा आवाज वरून आला. भांडण, रडणं, मग शांतता. रात्री दिलीपराव खाली आले. माझ्या दारावर थापा मारल्या. मी दार उघडलं. त्यांचा चेहरा पूर्णपणे नाराज दिसत होता. एका माणसाने सगळं सहन केलेलं असतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर रडणंही नसतं आणि हसणंही नसतं, फक्त एक थकलेली नजर असते. तेच दिलीपरावांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ते म्हणाले, तुम्हाला माहीत होतं का आमच्या घरात काय चाललं होतं. मी म्हणालो, मला संशय होता, पण पुरावा नव्हता आणि हे तुम्हाला सांगणं माझ्या अधिकारात नव्हतं. ते म्हणाले, बरोबर आहे तुमचं. मग ते शांत बसले. चहा घेतला, तोही काहीच न बोलता. जाताना एवढंच म्हणाले की मला माहीत होतं आधीपासून, पण माझ्या मनाला मान्य करायचं नव्हतं. ते वाक्य ऐकून मला आतून हादरा बसला. किती जण असतात असे ज्यांना सत्य माहीत असतं पण ते मानायचं नसतं, म्हणून डोळे मिटतात. आम्ही 2 महिन्यात त्या घरातून बाहेर पडलो. आम्ही जाताना ताई एकदाही खाली येऊन भेटल्या नाहीत. दिलीपराव त्यांना सोडून गेले होते. मुलाला घेऊन ते कायमचे त्यांच्या माहेरी गेले होते. आता ताई एकट्याच होत्या त्या घरात. मी निघताना एकदा वर बघितलं. खिडकीत ताई उभ्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितलं. मीही बघितलं. त्यांच्या डोळ्यात काय होतं ते मला कळलं नाही. पश्चाताप होता, राग होता की फक्त एक रिकामेपण होतं कोणास ठाऊक. मी नजर वळवली आणि गाडीत बसलो. सुमन म्हणाली, बरं झालं आपण इथून निघालो. प्रभावती ताईंनी एकटेपणातून चुकीची वाट निवडली. त्या जे शोधत होत्या ते त्यांना मिळालं नाही. उलट जे होतं तेही गेलं. दिलीपराव एका खोट्या संसारात जगत राहिले, कारण सत्य मानणं दुखावतं म्हणून.
शेजारीण चांगली होती का वाईट हे मी ठरवणारा कोण? ती एक माणूस होती, एकाकी, हरवलेली आणि चुकीच्या वाटेने सुख सापडायचा प्रयत्न करणारी. पण माझी वाट मला माहीत होती, सुमनची वाट तिला माहीत होती आणि त्या वाटेवर आम्ही एकत्र चालत राहिलो. सुमन आणि मी वेळीच जागे झालो, वेळीच बोललो व वेळीच निघालो. त्यामुळे आज आमचं घर शांत आहे, आमचा संसार सुखी व शांत आहे. मंडळी, घर फक्त भिंतींनी बनत नाही, ते विश्वासाने बनतं. आणि जिथे विश्वास नाही तिथे कितीही मोठं घर असलं तरी ते रिकामच राहतं. अनेकदा जे दिसतं ते नेहमी खरं नसतं आणि जे दिसत नाही ते नेहमी खोटं नसतं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा